नमस्कार मैत्रिणींनो, नामको हॉस्पिटल तर्फे आपणा सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर श्रद्धा वाळवेकर, स्त्री रोग तज्ञ, नामको हॉस्पिटल. मी डॉक्टर विशाखा जहागीरदार, मेडिकल सुपरिटेंडेंट, नामको हॉस्पिटल. आपले आरोग्य आपल्या हाती या सदरामध्ये आपला आजचा विषय आहे चिंता चाळीशीतील. आपण बघतो की स्त्रिया या घरातलं काम तर करतातच, पण नोकरीच्या ठिकाणी पण त्यांच्यावरती मानसिक ताणतणाव असतो आणि हळूहळू याचा परिणाम जेव्हा त्या 40 नंतर जातात तेव्हा त्यांच्यावरती होतो. तर मॅडम, याच्यावर तुम्ही जरा प्रकाश टाकता का? 40 नंतर असं काय होतं की महिला एवढ्या थकलेल्या दिसतात किंवा त्यांना अचानकपणे एवढे सारे त्रास सुरू होतात. तर याचं कारण असं आहे की स्त्रियांमध्ये जे अंडाशय असतं त्याच्यामधून जे हॉर्मोन्स तयार होत असतात किंवा अंडाशयातली दर महिन्याला जी अंडी तयार होत असतात तर ती हळूहळू कमी प्रमाणात व्हायला लागतात आणि त्याच्याबरोबरच अंडाशयाचं काम पण हळूहळू कमी होत जातं आणि त्यामुळे हॉर्मोन्सची निर्मिती पण कमी होत जाते. तर असं म्हणता येईल की प्रजनन क्षमतेचा हा शेवटचा टप्पा आहे स्त्रियांचा. मेनोपॉज येऊन जातो. म्हणजे काय, तर अंडाशयातून हॉर्मोन्स तयार होणं थांबतं. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे जे 2 हॉर्मोन्स आहेत ते तयार होणं थांबतं. आणि झालेलं काय असतं की लहान वयापासून महिलांना या हार्मोन्सवरती त्यांचं शरीर पूर्णपणे अवलंबून असतं. अगदी केसांपासून तर आपल्या हाडांपासून तर आपल्या हृदयाच्या ठोक्यांपर्यंत या हार्मोन्सचा आपल्या शरीरावरती प्रभाव असतो. आणि ते निघून गेले सडनली शरीरातून तर त्याचे खूप वेगवेगळ्या लेवलवरती शरीरावरती परिणाम होत असतात आणि त्यामुळे महिलांना एवढा त्रास तयार होतो. बरं, आता हे हॉर्मोन आपल्या शरीरात जेव्हा कमी होतात तर याचा आपल्या शरीरावरती नेमका काय काय परिणाम होतो? जसं तुम्ही म्हटलं केसांपासून तर हृदयापर्यंत, तर नेमकं काय काय प्रकारे ते ऍक्ट करतात? सगळ्यात पहिल्यांदा तर महिलांना असं जाणवतं की त्यांची झोप कमी होते, खूप थकल्यासारखं त्यांना वाटतं, मनात अतिशय विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. अशा काही भावना उत्पन्न होतात ज्या कधीच अनुभवल्या नसतात. म्हणजे अगदी डॅशिंग बाई असते पण ती पण भित्री बनून जाते. कॉन्फिडन्स कमी होतो, ड्रायव्हिंगचं कॉन्फिडन्स कमी होतं किंवा एखादं खूप पाहुणे आले तर बसा स्वयंपाक करणारी एखादी महिला, तिला पाहुणे आले ती टेन्शन यायला लागतं, विसराळूपणा वाढतो, एकटेपणा वाटायला लागतं, अचानक रडू यायला लागतं. असं हे मानसिक लेवलला ह्या गोष्टी होतात. घरात उगीचच भांडणं होतात या सगळ्या गोष्टींमुळे. तर चिडचिड वागण्यामागचं पण वाढणे आपण जे बघतो हो, ते पण एक याच्यामुळेच असेल कदाचित. अगदी हे हार्मोन्स कमी झाल्यामुळेच होत असतं. मग मासिक पाळीचे पण त्रास सुरू होतात. म्हणजे उगीचच जास्त अंगावर रक्तस्राव होतो, अनियमित होऊन जाते पाळी, कधी कधी लवकर येते तर काही महिलांना खूप उशिराने येते, त्यामुळे पण ते अपसेट झालेलं असतात. तसंच घाम येणे आणि हॉट फ्लॅशेस, म्हणजे घरात सगळ्यांना थंडी वाजते पण हिला मात्र प्रचंड गरम होतंय आणि अगदी चिंब होऊन जातं शरीर, घामाने निथळायला लागतात. तर ते पण हॉर्मोन्स इस्ट्रोजन कमी होण्याचंच हे लक्षण आहे. त्यात अजून मधुमेह, संधिवात होण्याची लक्षणं, मग डायबिटीसचं बोललेच मी, हायपरटेन्शन म्हणजे रक्तदाब वाढणं, थायरॉइडचे प्रॉब्लेम तयार होणं, वजन वाढणं उगीचच, हृदयावरती पण आपलं इस्ट्रोजन जे आहे ते परिणाम करतं. म्हणजे इस्ट्रोजनचा इफेक्ट निघून गेल्यानंतर बायका या, जसं आपण म्हणतो की बायकांना इस्ट्रोजनमुळे जोपर्यंत पाळी येते तोपर्यंत बायका यांना हार्ट अटॅक येत नाही असं म्हटलं जातं, कारण इस्ट्रोजन हे प्रोटेक्टिव्ह ऍक्ट करतं. पण इस्ट्रोजन शरीरात निघून गेल्यानंतर बायका या पुरुषांनी एवढ्याच हृदयविकाराच्या झटक्यांना होऊ शकतो, त्यांना पण हार्ट अटॅक येण्याची संभावना मेनोपॉज नंतर जास्त असते. त्यात अजून एक वाईट म्हणजे अल्झायमर्स नावाचा प्रकार, म्हणजे विसराळूपणा. हा तर इतका वाढतो की कधी कधी स्वतःच घरच्यांची नावं सुद्धा बाई विसरून जाते. तर हे अल्झायमर्स वरती पण म्हणजे खूप सजगता असणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर जेवढं आपल्या लक्षात येईल तेवढं लवकर आपण ह्या गोष्टी आपण सामोरं जाऊ शकतो. आता या मेनोपॉजला किंवा या शरीरातल्या हॉर्मोनल चेंजेसला आपण ऍडजस्ट कसं करायचं? स्त्रीने कसं ऍडजस्ट करायचं याला? एक तर पहिली गोष्ट, प्रत्येक महिलेला हे माहिती पाहिजे की मेनोपॉज नावाचा प्रकार काय आहे. याच्यावरती भरपूर वाचन व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, ग्रुप्समधनं डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, समुपदेशन केलं गेलं पाहिजे, घरच्यांना सगळ्यांना या कंडिशनबद्दल माहिती असली पाहिजे. तर मग घरचे पण बरोबर समजून घेतात की नाही बाबा हिचा मेनोपॉजचा पिरियड आहे म्हणून आपली आई चिडचिड करते, किंवा नवऱ्याला पण माहिती आहे नाही जे हार्मोन्स कमी व्हायला लागलेत म्हणून ही चिडचिड करते. तसं सगळ्यांनी घरच्यांनी समजून घेतलं तर मानसिक आरोग्य आपोआप सांभाळलं जातं. त्यात अजून महिलांनी पण स्वतःसाठी पण प्रयत्न करायला पाहिजे. तर काय करायला पाहिजे, तर आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये मिक्स व्हा, मन मोकळेपणाने बोला,
व्यायाम करा, मोकळ्या हवेत हिंडायला जा, आहार चांगला ठेवा, उपास तापास उगीच करत बसू नका, डॉक्टरांकडे जाऊन वेळच्या वेळी तपासण्या करून घ्या, रक्ताच्या तपासण्या, मग सोनोग्राफी, एक्सरे चेस्ट, ECG या सगळ्या गोष्टी घेतल्या तर आपल्याला लवकर लवकर निदान होतं की काय होऊ शकतं. अल्झायमर्स होऊ नये म्हणून महिलांनी मी तर सांगेन की नवीन छंद जोपासायला हवे आणि काहीतरी तल्लीन होऊन जाऊ असं काहीतरी आपण करायला हवं. गाणं असेल तर गाणं, भरतकाम, विणकाम जे काही तुम्ही पूर्वी केलं नसेल लहानपणी ते सगळं करायला हवं. आणि म्युझिक थेरपी, गाणं हे तर मिळतं भजनी मंडळ मिळतं. प्रत्येक महिलेने किती पण उच्च शिक्षित असो की कमी शिकलेली असो, भजनी मंडळात जर तुम्ही गेलात तर तिथे जी मनशांती मिळते, प्रचंड प्रमाणात महिलांना तिथे ताणतणावाचं नियोजन तर होतंच, पण मनशांती मिळण्याचं खूप चांगलं एक व्यवधान आहे की भजनांमध्ये, म्युझिकमध्ये आपल्या पारंपरिक जे आपल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मन रमवलं तर खूप आनंद असा निर्माण होतो. आणि कॅल्शियमचं सप्लिमेंट्स, कारण की हाडं ठिसूळ होत असतात आणि विटॅमिन्स B12, D3 याचं कमतरता याच्यामुळे जे त्रास होतात त्यासाठी काही सप्लिमेंट्स पण घेणं तितकंच गरजेचं आहे. बरं मॅडम, जसं आपण शरीरातलं तुम्ही आता म्हटलं कॅल्शियम कमी झालं की कॅल्शियम घेतलं, हिमोग्लोबिन कमी झालं की हिमोग्लोबिन वाढवायच्या गोळ्या आहेत, तसं मग हॉर्मोन कमी झाले तर आपण हे हॉर्मोन परत घेऊ शकत नाही का? का घ्यायचे का नाही घ्यायचे? बरोबर आहे. थायरॉइड हार्मोन कमी झालं की आपण थायरॉइड देतो, डायबिटीज मध्ये आपण इन्शुलिन देतो. बरोबर. मग मेनोपॉज मध्ये इस्ट्रोजन गेलं तर इस्ट्रोजन का नाही द्यायचं? तर ऑफकोर्स इस्ट्रोजन पण घेऊ शकतो, पण बऱ्याचदा असं लक्षात आलं की ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन केलं, आहार विहार व्यवस्थित घेतला तर ॲडजस्टमेंट लवकर होऊन जाते. ज्या महिलांमध्ये त्रास इतका जास्त असतो की लवकर त्या ॲडजस्ट होत नाहीत किंवा अगदी त्याचं दैनंदिन जीवन पण त्यांचं नीट सुरळीत चालू शकत नाही, अशा महिलांना मात्र हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आपण देऊ शकतो. तर ह्या हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी छोट्याशा टॅबलेट फॉर्ममध्ये असतात किंवा मलम स्वरूपामध्ये असतात इस्ट्रोजनच्या, आणि एक 4 ते 5 वर्षाचा कालावधी असतो जेव्हा महिलांना हे ॲडजस्टमेंट करावं लागतं. तर त्या पिरियडमध्ये आपण प्रिस्क्राईब करतो हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. तर अशा रीतीने आपण मेनोपॉजला आपण व्यवस्थितपणे चहूबाजूंनी आपण विचार केला तर मेनोपॉज आपण एकदम सुखाचा काळ आपण म्हणजे चिंता 40शीतली जी आहे ती आपली चिंता 40शीतली न राहता आपण एक नवीन आयुष्याची सुरुवात होते करू शकतो. असा विचार केला तर एक सकारात्मक दृष्टिकोनी बघितलं तर नक्कीच चांगलं आयुष्य जगू शकतो. धन्यवाद.